तर विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 5वे विस्तार सूत्रे या विस्तार सूत्रे या प्रकरणामध्ये आपल्याला 5 ते 6 सूत्र अभ्यासायचे आहेत। आज आपण त्यापैकी पहिलं सूत्र अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब या बटनावरती क्लिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। आणि पहिलं सूत्र आहे, पहिल्या कंसात x अधिक a आणि दुसऱ्या कंसात x अधिक b याचा विस्तार आहे x वर्ग अधिक कंसामध्ये a अधिक b कंसाच्या बाहेर x अधिक ab। तर हे जे सूत्र आहे त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती पाहूया। पहिलं सूत्र आहे, पहिल्या कंसामध्ये x अधिक a आणि दुसऱ्या कंसामध्ये x अधिक b। आता ही एक द्विपदी आहे आणि ही एक द्विपदी आहे। या दोन द्विपदीमध्ये x हे पद समान आहे। समान पद आहे, तर या द्विपदींचा गुणाकार काय येतो किंवा त्यांचा विस्तार काय होतो तर पाहूयात आपण। जे समान पद आहे त्याचा वर्ग म्हणजे x चा वर्ग अधिक कंसामध्ये a अधिक b कंसाच्या बाहेर x अधिक जे पद समान नाहीत त्यांचा गुणाकार म्हणजे a आणि b यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं। तर आता या सूत्राचा उपयोग करून आपण एक उदाहरण पाहूयात। तर पहा, m अधिक 3 आणि m अधिक 4 या दोन द्विपदींचा आपल्याला विस्तार करायचा आहे। तर यामध्ये m हे पद समान आहे, म्हणजे या ठिकाणी x बरोबर m आहे, a बरोबर 3 आहे आणि b बरोबर 4 आहे। 3 ला धनचिन्ह असल्यामुळं आपण फक्त 3 लिहिलं आहे आणि 4 लाही धनचिन्ह असल्यामुळं आपण 4 लिहिलेलं आहे। तर आता x अधिक a आणि x अधिक b या दोन द्विपदींचा विस्तार होतो समान पदाचा वर्ग म्हणजे x वर्ग अधिक कंसामध्ये a अधिक b कंसाच्या बाहेर x अधिक ab। आता m अधिक 3 आणि m अधिक 4 या द्विपदींचा विस्तार होईल समान पदाचा वर्ग म्हणजे m चा वर्ग येईन m वर्ग अधिक a म्हणजे 3 अधिक b म्हणजे 4 कंसाच्या बाहेर m अधिक a म्हणजे 3
3 गुणुले बी म्हणजे 4 बरोबर यम वर्ग अधिक 3 आणि 4 7 अधिक 3 चौक 12 हा झाला यम अधिक 3 आणि यम अधिक 4 या दोन द्विपदींचा विस्तार यम वर्ग अधिक 7m अधिक 12. आपण दुसरं उदाहरण पाहूया. पी अधिक 5 आणि पी वजा 2 चा विस्तार आपल्याला करायला सांगितलं. तर यावेळेस आपल्याला दिसन की या द्विपदीमध्ये आणि या द्विपदीमध्ये पी हे पद समान आहे. म्हणजे आपण येथे x बरोबर पी, a बरोबर 5 आणि b बरोबर चिन्ह सहित लिहायचं ऋण 2. चिन्ह खूप महत्त्वाचे आहेत. तर आपण कोणतं विस्तार सूत्र वापरून या द्विपदींचा विस्तार करणार आहोत. तर x अधिक a आणि दुसऱ्या कंसामध्ये x अधिक b बरोबर x वर्ग अधिक कंसामध्ये x a अधिक b कंसाच्या बाहेर x अधिक ab हे विस्तार सूत्र वापरून आपल्याला हा विस्तार करता येईल. तर p अधिक 5 आणि दुसऱ्या कंसामध्ये p वजा 2 बरोबर समान पद आहे p म्हणून p चा वर्ग अधिक कंसामध्ये a म्हणजे 5 अधिक कंसात ऋण 2 आणि कंसाच्या बाहेर p अधिक 5 गुणुले ऋण 2 बरोबर p वर्ग अधिक कंसात आता 5 धन ऋण होतं 5 वजा 2 कंसाच्या बाहेर p धन 5 आणि ऋण 2 यांचा गुणाकार येईल ऋण 10 बरोबर p वर्ग अधिक 5 मधून 2 गेले 3p वजा 10 हा झाला p अधिक 5 आणि p वजा 2 या दोन द्विपदींचा विस्तार. तिसरं आपण उदाहरण एक अभ्यासूयात. पहिल्या कंसात 2a अधिक 3b आणि दुसऱ्या कंसामध्ये 2a वजा 3b चा विस्तार करायला जर आपल्याला सांगितलं तर आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की 2 हे जे दोन्ही पद आहे ते दोन्ही कंसामध्ये सारखं आहे. म्हणून x बरोबर येईल 2a, a बरोबर येईल 3b आणि b बरोबर येईल ऋण 3b
तर आता आपण x अधिक a आणि x अधिक b बरोबर x वर्ग अधिक कंसामध्ये a अधिक b कंसाच्या बाहेर x अधिक ab या सूत्राचा उपयोग करून आपण या द्विपदींचा विस्तार करूयात. तर पहिल्या कंसामध्ये 2a अधिक 3b आणि दुसऱ्या कंसामध्ये 2a वजा 3b बरोबर समान पदाचा वर्ग म्हणजे 2a चा वर्ग अधिक आपण चौकटी कंसामध्ये a अधिक b म्हणजे 3 या ठिकाणी a आहे 3b म्हणून 3b अधिक ऋण 3b छोट्याशा कंसामध्ये आपण ऋण 3b लिहिलं, चौकटी कंस पूर्ण आणि कंसाच्या बाहेर x x म्हणजे 2a अधिक ab a गुणिले b हा गुणाकार करायचा. a आहे 3b गुणिले b आहे ऋण 3b. आता बरोबर 2a चा वर्ग 2 चा वर्ग 4 a चा वर्ग a वर्ग अधिक चौकटी कंसामध्ये लक्षात घ्या 3b ला चिन्ह नाही म्हणजे धन चिन्ह असतं. धन 3b आणि ऋण 3b कट होतील, शून्य येईल. 0 गुणिले 2a ऋण 3b आणि धन 3b ते येईल ऋण 3 गुणिले 3 3 त्रिक 9 आणि b गुणिले b चा वर्ग. आता 0 गुणिले 2a 0 येईल म्हणजे आपलं फायनल उत्तर येईल 4a वर्ग वजा 9b वर्ग हे आपलं फायनल उत्तर येणार आहे. या पद्धतीने आपण या सूत्राचा उपयोग करून उदाहरणे सोडवू शकतो. तर हे जे उदाहरण आहे ते आपण दुसऱ्याही एका पद्धतीने सोडवू शकलो असतो. जर आपण या ठिकाणी a बरोबर 2a आणि b बरोबर 3b घेतला असतं तर पहिल्या कंसामध्ये a अधिक b आणि दुसऱ्या कंसामध्ये a वजा b याचा विस्तार होतो a वर्ग वजा b वर्ग आणि आपल्या लक्षात आलं असतं a वर्ग म्हणजे 2a कंसाचा वर्ग वजा b म्हणजे 3b कंसाचा वर्ग 2a चा वर्ग म्हणजे 4a वर्ग आणि 3b चा वर्ग म्हणजे 9b वर्ग हे आपल्याला उत्तर मिळालं असतं. तर दोन्ही पद्धतीने सोडवलं तरी ते उदाहरण तुमचं बरोबर दिलं जाणार आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.